वेळ हा प्रत्येकाचा येत असतो. आज तुमचा आहे, उद्या माझा असेल. पण वेळेची वाट पाहणं आणि शांत कार्य करणं हे खूप गरजेचं आहे. वारंवार एक म्हण लक्षामध्ये येते, काहीतरी तुम्हाला 100 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असेल किंवा वेगळं बनायचं असेल तर तुम्हाला त्या 99 पेक्षा काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. त्यावर तुमची एक अलग आणि वेगळी ओळख तयार होईल. हे बघा, असंच आपल्या महाराष्ट्रातील राजकारणाचं. राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाची एक वेगळी ओळख आहे आणि एक वेगळी थीम आहे, वेगळी विचारसरणी आहे. आणि परिणामी काय होतं माहितीये का, एखादी गोष्ट वारंवार आपण तेच तेच करत असतो, पण बदल थोडासा हवा असतो. मानवी शरीराला म्हणा, निसर्गाला म्हणा, कोणत्याही गोष्टीला बदल हा आवश्यक असतो. पण याच माध्यमातून जे मोदी सरकार आलेलं आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये भाजप, सेंट्रलमध्ये भाजप, भाजपनं काय दैना केली सर्वांना माहिती आहे. आणि यामुळेच प्रकाश आंबेडकर म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे वारंवार टीकास्त्र सोडतात भाजपवरती. आणि त्यांनी वारंवार बोलून दाखवलं होतं पाठीमागे की आम्हाला महाविकास आघाडी सोबत तुम्ही घ्या, आपण सोबत एकत्रित काम करू आणि मोदीचा फडशा पाडू. यावर आतापर्यंत काँग्रेस उदासीन होतं. काँग्रेसनं आतापर्यंत त्यांना नकार दिला, इनडायरेक्टली त्यांचा 2 जागी अपमान पण झाला. त्यानंतर कुठं आमंत्रण दिलं त्यामुळे त्यांचा पण अपमान झाला. त्यानंतर मुद्दा असा येतो, आपलं वाढलेलं वजन बघून आणि जे वंचित बहुजन आघाडीची सध्याची अवस्था महाराष्ट्रातली बघून मिळणारी सहानुभूती आणि ज्याप्रमाणे बघा भाजप हिंदुत्वावरती राजकारण करतं, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस हे सर्व धर्म समभावावर काँग्रेस राजकारण करतं, पण वंचित हे फक्त सध्या तरी महाराष्ट्रावरती बहुजनावरती राजकारण करत आहे. बहुजन कुठले? त्यामध्ये मराठा पण येतो, ओबीसी पण येतो. जे समाज वंचित आहे तो समाज म्हणजे बहुजन समाज, त्यावरती हे राजकारण नक्कीच कामाला येणार आहे. आणि याची प्रचिती सध्या आपल्याला दिसते लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी. आता बघा, एक काळ असा होता की वंचित सोबत काँग्रेस बोलायला तयार नव्हती, पण आता खुद्द काँग्रेसचे सर्व राहुल गांधी, त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी दोघांनीही वंचितला सामील करून घ्यायला परवानगी दिली आहे. किंवा त्याने म्हटले की जे काही अटी असतील, जे काही मसुदे असतील वंचितचे, ते आम्हाला सर्व मान्य आहेत. आमच्या सोबत वंचितनं युती करावी, आपण सोबत ही लढाई लढू, हे राष्ट्र काँग्रेसचे सर्व राहुल गांधी, खरगे यांनी सांगितलेलं आहे. आणि हेच मुद्दा आज पटोले यांनी मांडलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, आपल्यावरती चर्चा करूया. अरे उनसे तो इतना बार हम लोग चर्चा कर रहे हैं, उनको चिट्ठी लिया, मैं खुद बात किया, और शरद पवार जी और उद्धव ठाकरे जी बात कर रहे हैं. हम उनका स्वागत करने के लिए तैयार बैठे हैं. वो आ जाए, हम वो तो बात करें. अभी तक उन्होंने अपना डिमांड कुछ मुद्दों के ऊपर बताया और हमने पूरे एग्री कर दिया. उन्होंने जो मुद्दे दिया है इलेक्शन के लिए, वो मुद्दे हमने पूरा एग्री कर दिया. बाकी सीटों के बारे में तो चर्चा करना है. हाँ, एमएसपी के बारे में था एक, वो राहुल गांधी ने अंबिकापुर में अनाउंस कर दिया, मल्लिकार्जुन खड़गे जी ने अप्रूव किया. उन्होंने जितने मुद्दे हमको दिया है हम पूरा एग्री कर रहे हैं. एकूणच तुम्हाला समजलं, सध्या महाराष्ट्रातील जे राजकारण चालू आहे लोकसभेचं, यासाठी केंद्रस्थानी महाविकास आघाडीमध्ये, महावियामध्ये सध्या वंचित बहुजन आघाडीला विसरता कामा नये. त्याच्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारण होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे इंडिया आघाडी भारतामध्ये सबसे तोंडगेशी पडली आणि अजून परत ती उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे, उभारेलही, कारण नैतिक मूल्य आहेत त्यामुळे ती उभारू शकते. पण जो अजेंडा चाललाय काँग्रेसचा आणि भाजपचा, हे परस्पर विरोधी आहे. आता बघा, जो मुद्दा होता, जे मेयर इलेक्शन, चंदीगडचं मेयर इलेक्शन होतं, त्यामध्ये मेयर बॅलेटची वरती इलेक्शन होतं, त्या बॅलेट मध्ये सुद्धा घोळ झाला. परिणामी भाजपचं पहिलं मेयर झाल्यानंतर त्यावरती सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं, त्या ठिकाणी परत काँग्रेसाने आपचा मेयर झाला. पण या ठिकाणी मेयर झाला ठीक आहे, पहिली गोष्ट त्यांनी केली, सापडली गेली, तर कोर्टाने आदेश दिला, परत तिथं आपचा मेयर बनला. नंतर आपचे कार्यकर्ते फुटून भाजपमध्ये गेले. परिणामी तिथं पण तोच घोळ आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये या गोष्टी चालू नाहीत,
ह्या गोष्टी पूर्ण भारतामध्ये चालू आहेत. पक्ष फोडाफोडीच्या गोष्टी ह्या पूर्ण भारतामध्ये चालत आहे. ते इलेक्शन मेयरचं असो किंवा लोकसभेचं असो, इलेक्शन कुठलंही असो, समोर इलेक्शन ठेवून हे पक्ष फोडीपणा हे प्रामाणिकपणे शासन करत आहे. आता पाहूनच घ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष तर फोडलेच, पण नेते सुद्धा फोडले, घरं फोडले, कुटुंब फोडले राजकारणाच्या पायामध्ये. आणि राजकारण काय महाराष्ट्रामधलं माहिती आहे का? फक्त राजकारण काय, आपकी बार 400 पार यावरती सध्या राजकारण केंद्रस्थानी घेऊन चालू आहे. आता महाराष्ट्रामध्ये हेच गोष्ट आहे. मुख्यमंत्री सेना शिंदे गटाचा आहे, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आहे, पण सत्ता ही महाराष्ट्रामध्ये भाजपची आहे. ही सत्ता कंट्रोल हे येथून भाजप करत आहे. आता महाविकास आघाडीमध्ये वंचितची मागणी का वाढलेली आहे? कारण भाजपला RSS ला तोड देणारा नेतृत्व जे असेल तर ते प्रकाशजी आंबेडकर असतील. कारण काय, यांनी काही बोलू द्या, यांच्यावरती इफेक्ट काय होणार नाही, यांच्या पाठीमागे येडी लागणार नाही. कारण यांचे चारित्र्य हे शुद्ध आहे आणि आतापर्यंत भ्रष्टाचार म्हणा काय पैसा म्हणा हे आतापर्यंत त्यांनी खाल्लं नाही. यावरती असाही आरोप होतो की भाजपची बी टीम आहे म्हणून हे वारंवार करतात. पण हे गोष्ट आपल्या लोकसभेला दिसून येईल की खरंच भाजपची बी टीम कोणती आहे आणि सध्या वंचितमुळे भाजप किती गोत्यामध्ये येऊ शकेल हे तुम्हाला येणारा काळ सांगेल. आता जो विषय आहे त्याचा तो विषय म्हणजे असा आहे की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये जाईल. त्यांनी तर पूर्ण मसुदा मान्य केलेला आहे, पण मुद्दा कुठला येतो? ठीक आहे, ते मसुदा मान्य केलाय, पण जागा वाटप हा मुद्दा आहे. कारण बाळासाहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे की समान कार्यक्रम राबवावा लागतो. 4 पक्ष सोबत आहेत, 4 पक्षाला समान जागा वाटप करा, अन्यथा आमचा मार्ग वेगळा, तुमचा मार्ग वेगळा, हे बाळासाहेब पहिले सांगितलेलं आहे. आता बाळासाहेबांची पहिली मागणी होती, ते मागणी त्यांनी मान्य केली. ती मागणी कुठली होती? ती मागणी होती मसुदा मान्य करायची. ती मागणी आता मान्य झालेली आहे. आणि जी पुढची गोष्ट आहे ते म्हणजे आता जागा वाटपाची, ते पण लवकरच मान्य होईल आणि परिणामी बाळासाहेब आंबेडकर हे सामील होतील महाविकास आघाडीमध्ये. पण एवढं सगळं सुरू आहे, काँग्रेस सांगत आहे, पण बाळासाहेब हे सांगतात वारंवार की आम्हाला अजून अधिकृत असं आमंत्रण आलं नाही. या ठिकाणी मला असं वाटतंय की बाळासाहेबांना काही थोडं कॉम्प्रोमाइज करून महाविकास आघाडी सोबत गठबंधन करून महाराष्ट्रामध्ये पुढील दिशा ठरवावी. सीट शेअरिंग असेल या गोष्टीकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करून महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी हे भक्कम असं उभं राहावं असं सर्वांचं मत आहे. असं जनता पण हे सांगते की आता आम्ही पूर्णपणे कंटाळलोय, आम्हाला भाजप पण नको, आम्हाला महायुती पण नको, आम्हाला महाविकास आघाडी पण नको. जो कोणता पक्ष नवीन येईल आम्ही त्यांना आमचं पूर्णपणे सहकार्य असेल, हे पण चर्चा लोकांमध्ये चालू आहे. यामध्ये सुद्धा बाळासाहेब आंबेडकर थोडासा पॉज घेत असावेत. कारण नवीन ओबीसी पक्ष, जरांगी पाटील, बच्चू कडू हे एकत्र येऊन सुद्धा नवीन समीकरण बनवू शकतात. कारण वारंवार इनडायरेक्टली बाळासाहेब सांगतात बच्चू कडूंना पण आणि जरांगी पाटलांना पण. यावरती अखेरचा निर्णय काय येईल हे आपल्याला येणारा वेळ सांगेल. तुम्हाला याविषयी वाटते काय? नक्कीच कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.